नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. 19 मार्च 1986 हा दिवस यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासात महागाव तालुक्यातील चिलगणवान येथील रहिवासी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व 4 अपत्यांसह सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना याच दिवशी घडली होती. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. तब्बल 11 वर्षे सरपंच म्हणून कार्य केलेले आणि 118 एकर जमिनीचे मालक असलेले करपे पाटील यांचे हे पाऊल त्या काळातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे प्रतीक मानले जाते. या दुर्दैवी घटनेपूर्वी करपे पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या भीषण अवस्थेकडे लक्ष वेधले होते. शासन स्तरावर नोंद झालेली ही पहिली दखलपात्र शेतकरी आत्महत्या मानली जाते. त्यानंतर राज्यासह देशभरात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अधिकच गंभीर बनत गेला आहे. या पार्श्वभूमीवर आज चिलगवान गावाला भेट देत या घटनेतील मृतांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शेतकरी समस्यांबाबत जागरूकता व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा संसदेत सातत्याने मांडला जात असून या गंभीर समस्येवर ठोस व परिणामकारक उपाययोजना व्हाव्यात यासाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करण्यात येतील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.